आहे. सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. प्रतिसाद हवा आहे. धन्यवाद. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतोय आधी. आणि खास या दिवसासाठी तयार केलेली कविता मी आपल्यासाठी सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रवास. स्वलिखित कविता आहे. माझ्या प्रवासाबद्दल मी बोलतो आहे. पुढेच पुढे जाणारा, पुढेच पुढे जाणारा कधी हळूच मागे येणारा, पुढेच पुढे जाणारा कधी हळूच मागे येणारा, जरासा खडतर, अहो जरासा खडतर पण जरा सुखही देणारा, जरा सुखही देणारा प्रवास माझा सुरू आहे. यशशिखरांच्या सुखाचा, नकळत होणाऱ्या चुकांचा, मनी पोहोचणाऱ्या दुःखांचा प्रवास माझा सुरू आहे. आपपरांना घेत सवे अन, सगळे एकत्रच मला हवे अन, स्वार्थच बघती हल्ली सर्व पण प्रवास माझा सुरू आहे. गरजवंतांना देता देता हवे मला जे घेता घेता, गरजवंतांना देता देता हवे मला जे घेता घेता, बनू पाहतो मी विजेता, त्या विजयाचा प्रवास माझा सुरू आहे. प्रवास माझा सुरू आहे. गंध हवा मकरंद हवा, मला गंध हवा मकरंद हवा, नकोच कुठला द्वंद्व हवा, जोपासेन मी छंद नवा, त्या छंदासाठीचा प्रवास माझा सुरू आहे. प्रवास माझा सुरू आहे. स्पर्धेत वाटे धावावे मग, स्पर्धेत वाटे धावावे मग, स्वप्न अपुरे पहावे मग, टिकून स्पर्धेत राहावे मग, प्रवास असा हा सुरू आहे. प्रवास असा हा सुरू आहे. द्विधा अशी, द्विधा अशी अरे पुढे जावे का, द्विधा अशी अरे पुढे जावे का, अपयशच हाती जरा थांबावे का, अपयश हाती जरा थांबावे का, असे उगीचे प्रश्न हवे का, तुडवीत सारे प्रश्न येथे प्रवास माझा सुरू आहे. तुडवीत सारे प्रश्न येथे प्रवास माझा सुरू आहे. यानंतर रेपाळे सरांची जर परवानगी असेल तर मगाशी बाप हा विषय निघालेला आणि त्यामुळे माझ्या काव्यसंग्रहाची म्हणजे स्वतःसाठीचा काव्यसंग्रह मी अजून प्रकाशित केलेला नाहीये. माझे वडील मला सोडून गेले आणि त्या दुःखात मी कविता लिहायला सुरुवात केली. त्यातली ती माझी पहिली कविता, जर आपली परवानगी असेल तर मी पुन्हा ती एकदा सादर करतो आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे स्वप्न. होतं एक स्वप्न मी पाहिलेलं, आई वडिलांच्या चरणी वाहिलेलं. होतं एक स्वप्न मी पाहिलेलं, आई वडिलांच्या चरणी वाहिलेलं, पण का कुणास ठाऊक अपूर्णच राहिलेलं. पण का कुणास ठाऊक अपूर्णच राहिलेलं. होती दुर्दम्य इच्छा ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची, होती हो मनात खूप इच्छा ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची, आणि नाही करता आलं तर वाटेतच मरण्याची, आणि नाही पूर्ण करता आलं तर वाटेतच मरण्याची. पण नियतीपुढे काही कुणाचं चालतं, तिच्याशिवाय का कोणतं पान हलतं. नियतीने रचला एक डाव, घातला एक जोरदार घाव, आणि त्यात बाप नावाचं पात्र नाहीस झालं. त्यात बाप नावाचं पात्र नाहीस झालं. काय करावं आणि काय नाही असं काहीच झालं. काय करावं आणि काय नाही असं काहीच झालं. बापाविना मुलं पोरकी झाली, बापाविना मुलं पोरकी झाली, पतीविना पत्नी एकाकी झाली. वाटलं संपलं सगळंच, वाटलं संपलं सगळंच, संपून जावं आपणही. पण नजरेपुढे दिसले हादरलेला भाऊ आणि हिरमुसलेली आई. पण नजरेपुढे दिसले हादरलेला भाऊ आणि हिरमुसलेली आई. मनाला आवरलं, म्हटलं नको करूच घाई. मनाला थोडंसं आवरलं, म्हटलं नको करूच घाई. वडील गेले पण बाकी आहेत तुझा दादा आणि आई. बाकी आहेत तुझा दादा आणि आई. धन्यवाद.